दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. रजनीकांत गायकवाड यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू मिस टायमिंग. झेलची शक्यता असे. योगेश आहे डीप मध्ये, परंतु स्क्वेअर लेगला क्या बात आहे. योगेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. मच डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती विकेटचं बदन. विशाल पाटील बाद झालेत. गोल्डन डकच्या स्वरूपात विशाल पाटील बाद झालेत. शशिकांत दादा शिसवे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. तो म्हणजेच अगस्त 11 चेन द गेम वडवली बी. दुसऱ्या बाजूला नक्कीच सागाव संघ आपण पाहतोय. वेदांतने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. इनसाइड आउटचा लाजवाब देखना. नजाकत भरा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधून. बॅटची कडा आहे शॉर्टरमॅनला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करतायत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. कमलेश पाटीलाने वडवली बी या टीमला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती. कारण की जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि कमीत कमी इथून 50,000 रुपयांनी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे वेदांत हा गोलंदाज आणि याही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतोय. एक मेडन षटक देखील फेकलंय वेदांतने या स्पर्धेमध्ये. राइट मोर द विकेटने. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. शिल्लक आहे या षटकातील. ऋतिक पाटीलने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही मॅच मध्ये आणि या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली आहे ऋतिक पाटीलने. रन मशीन या टीमची. यावेळी स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अगस्त 11 चेन द गेम वडवली बी या टीमची 1/15.
धावसंख्या आहे 15. सुरुवात चांगली केली आहे. जरी विशाल पाटील पहिल्या चेंडूवरती बाद झाले असतील तरी देखील ऋतिक पाटील आणि कमलेश पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. या मॅचमध्ये अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला. शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला गुरुदत्त सागाव हा संघ आपण पाहतोय. आमचे समालोचक मित्र बालू पाटील यांच्या गावातील हा संघ आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 15 आणि एकदम मिळत्या चेंडूवरती कमलेश पाटीलला 22च्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धाव फलकावरती. नवीन गोलंदाज मिलिंद म्हात्रे आहेत. एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय सागाव या टीमचे. अनेक वर्ष ते सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. सागाव या टीमसाठी भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅचमध्ये. कारण की समोर इन्फॉर्म संघ आहे वडवली बी संघ. दोन्ही संघ या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. स्विच इट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या 6ने पुढे जाईल 22. 22 धाव फलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाऊड अपील केली होती कॉट बिहाइंडची आणि विकेट किपरने देखील चेंडू चांगला पकडला होता. सचिन म्हात्रे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. आज खूप चांगली पंचांची कामगिरी देखील राहिली आहे सचिन म्हात्रे यांची. खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत त्यांना करावी लागली आहे. पंच त्यानंतर सलग हा तिसरा सामना खेळत आहेत सचिन म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. किरण थळे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. राम म्हात्रेला बीट करून चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सो मच. धावसंख्या आहे 27. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये राम म्हात्रे आता मात्र उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली केली आहे. 28 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. विशाल पाटील बाद झाल्यानंतर कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने सपोर्ट करतायत. रजनीकांत गायकवाड देखील वडवली बी या टीमला. कालच्या रात्रीमध्ये गोल्डन षटकार मारून चॅम्पियन झाले होते मानपाडा 40+ म्हात्रेपाड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये. फुल टॉस चेंडू. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर आले होते आणि चेंडू बटन मॅचलँड झोन मध्ये मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. थोडेसे नाराज देखील आहेत कमलेश पाटील कारण की हा फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती षटकार किंवा चौकार तो मारू शकला असता परंतु मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती. आज निलजे नाईट स्पर्धेमध्ये देखील खेळायचं आहे. यावीस वाट पाहिली आणि वाट लावली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पिकअप स्ट्रोक आपण पाहिला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधून.
पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36. डीजे मास्टर रोहित भोईर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. रोहित येतोय. चेंज द गेम वडवली बी या टीमला देखील तिसगावच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचं आहे. टॉप 3 मध्ये नक्कीच हा संघ दाखल झालाय आणि आज अंतिम दिवस आहे. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू येतो डॉट. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 36-36 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 18.00च्या सरासरीने 36 धाव बनवल्यात. ड्राईव्ह करतायत लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर आहेत वेदांत. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे रोहित भोईरचं. ज्या रोहित भोईरने दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती मोठा गाव या टीमच्या अगेन्स्ट. तोच रोहित भोईर आपण पाहतोय याही मॅच मध्ये चांगली सुरुवात करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. कमलेश पाटील. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत रितेश भोईर. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मॅच मध्ये रोहित भोईरचा. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. रोहित भोईर जज करतायत आणि रोहित भोईरने हा झेल पकडलाय. कॉट एंड बॉल. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. रायगड जिल्ह्यात संघ 1 नंबर कोणाचा. संघ 1 नंबर कोणाचा. आमचे सापडे गावचे कुशाल स्पोर्ट्स. थँक्यू सो मच डीजे मास्टर. कुशल स्पोर्ट्स रिशा 11 आयोजित सापाड चषकाचा उद्या दुसरा आणि अंतिम दिवस आहे आणि उद्या पहिला सामना असणार आहे गांधारी आणि वाडेकर या 2 टीम मध्ये 9:30 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना आगासन आणि दातिवली या 2 टीम मध्ये. तिसरा सामना कोलिवली आणि वसार या 2 संघांमध्ये आणि चौथा सामना शेवटचा सामना उंबारडे आणि उंबारली या 2 टीम मध्ये. यावेळी ड्राईव्ह केले. ऑफड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत हरीश म्हात्रे. क्या बात आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग आणि तेवढीच चांगली गोलंदाजी होते. आमचे समालोचक मित्र अजित देसाई यांचं देखील आगमन होत आहे. व्हॉइस ऑफ सागाव गावचे अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत. अजित वेलकम. स्वागत आहे. कौतुक करेन रोहित भोईरचं. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि 1 फलंदाज देखील बाद केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित भोईरसाठी. अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलंय आणि सागाव टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय रोहित भोईरने. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39-39 धावा. क्रिकेट संघाचा आमचे सापडे गावचे कुशाल स्पोर्ट्स. क्रिकेट संघाचा आमचे सापडे गावचे कुशाल
थँक्यू सो मच डीजे मास्टर. 39 धावा, अवघ्या 3 धाव्यांचे षटक आलंय आणि या मॅच मध्ये रोहित भोईरने कमबॅक करून दिलाय. शुभम पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय सूरज भोईर या अंतिम षटकामध्ये. सूरज नवीन गोलंदाज आणि मिस्टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चिन्मय पाटील थोडीशी दूर होते, हरीश म्हात्रे होते डीप मध्ये आणि मिळते एक धावे. चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 40 धावा. धावा येत नाही आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर रोहित भोईरने अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. अगस्ती 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला. बक्षीस पात्र हा सामना आहे. बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई आहे. यावीस बिग हिट केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर वडवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पिंटू शेट पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टर सचिनच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 46 धावा. 46 अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज सूरज भोईर. एक चांगलं बॅटल, कारण की दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत हे दोन्ही संघ. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला मिलिंद म्हात्रे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 47 47 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच जो संघ जिंकेल त्या संघातील 12 मॅनला देखील कूलर आहे, त्यामुळे 12 मॅनने देखील ते रेडी आहेत. कारण त्यांनी देखील देव पाण्यामध्ये ठेवलेत की हा सामना आम्ही जिंकू दे. कारण की अनेक वेळा त्यांच्या संघातील खेळाडूंना कूलर मिळतात. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि क्या बात आहे. चांगला प्रयत्न हरीश म्हात्रेने केलाय. 2 धाव होत आहेत पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल आणि आपण तीन धाव पूर्ण होत आहेत. बाउंड्री चेक करूया आपण. यस, पंचांचं म्हणणं आहे बाउंड्री चेक करूया आपण आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि सेफ आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण हरीश म्हात्रे यांनी केलंय या चेंडूवरती. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धाव वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राइक इनला फलंदाज कमलेश पाटील. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. स्वतः गोलंदाज सूरज भोईर जज करतायत आणि सूरज भोईरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद कमलेश पाटील. बॅक टू द पवेलियन.
विनोद पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. इनिंग ब्रेकमध्ये एक चेंडू शिल्लक आहे आणि न्यू बॅट्समन येतो आहे विकास पाटील. सूरज भोईर गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फटका. फर्स्ट लाय डीप मध्ये फिल्डर हरेश म्हात्रे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल मिड विकेट सीमा रेषेवरती आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवली आहे सूरज भोईरने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय सागाव या टीम समोर. अगस्ती 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने. आपण सन्मान करूया पिंटू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आणि अधिक पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया विशेष सन्मान. कूलर त्यानंतर शॉल आणि त्यानंतर ब्युटिफुल सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करूया विनोद दादा पाटील. उद्या करण काळन यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदाच घडतं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समालोचकासाठी कूलर आहेत, पंचांसाठी कूलर आहेत आणि जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय होतील त्या दोन्ही संघातील 12 मॅन साठी देखील कूलर आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी. पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील आणि कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड या टीमची संकल्पना आहे. उत्कृष्ट समालोचक विनोद पाटील यांचा इथे आपण सन्मान करतोय. नक्कीच अनेक ठिकाणी आपण बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज देखील कूलर पाहतो, बॉलरला देखील कूलर पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये समालोचकांसाठी पंचांसाठी 12 मॅन साठी देखील कूलर आहेत. 51 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये गुरुदत्त सागाव या टीमला आणि या 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच रोशन. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. सापाड चषक 2025 आयोजक आहेत कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड. नक्कीच नक्कीच पिंटू पाटील यांनी हा सन्मान आमचा केलेला आहे. पहिल्यांदा की कूलर आम्हाला मिळतोय आणि ही संकल्पना त्यांनी आम्हाला कालच सांगितली. सगळ्यांना बघा, सगळे कॉमेंटेटर अंपायर त्याचबरोबर 12 मॅन यांना देखील मिळणार आहे आणि विचार चालला आहे की लाईव्ह डी जेलाही देण्याचा प्लॅन आहे, पण ते उद्या समजेल कन्फर्म. आणि यंदा नाही शक्य झालं तर पुढच्या वर्षी जरूर कूलरमध्ये वाढ होईल आणि त्या प्रयत्न चालू आहेत, युद्ध पातळीवरती चालू आहेत प्रयत्न. तर मनापासून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो मैदानावरती पुनश्च मॅचच्या दिशेने जिथे 51 धावा करायच्या आहेत. चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागावला, समोर चेंज द गेम अगस्ती 11 चेंज द गेम वडोली बी. सलामीला आपण चिन्मयला बघतोय, बॉलिंग मार्कवर कमलेश आणि नॉन स्ट्राईकला आपण सचिन म्हात्रेला बघतोय. बक्षीस पात्र फेरी आहे, जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत पोहोचेल आणि किमान एक बक्षीस इथून घेऊन जाईल. पहिलाच बॉल उडवला, यावेळेस मात्र हवेत येतोय अगदर सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्यासपीठावरती जाऊन धडकतोय. स्वागत केलं षटकराने कमलेशचा.
या ठिकाणी थांबला तर ही मॅच सागावच्या बाजूने झुकवण्याची ताकद त्याच्या बॅटिंगमध्ये आहे. हो यावेळेस मात्र फटका फसला, झेलची शक्यता. रुपे चेंडूच्या खाली फलंदाज बाद. काय कमबॅक केले कमलेशने. पहिल्याच बॉलवरती आघात केला होता, मोठा षटका ठोकला होता आणि त्यानंतर पहिला चेंडू अगदी पुढ्यात दिला होता उर्फीच होता. हा चेंडू गुड लेंथवरनं आत आणला होता. खराब चेंडूवरती समाचार जरूर घेतला, पण पुढच्याच एक चांगल्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि अशा प्रकारे चिन्मयने आपली विकेट बहाल केली. सुंदर झेल त्या ठिकाणी मोगलीने टिपला आणि न्यू बॅटर मैदानावरती सूरज दाखल होतोय. 6 धावा आहेत, टार्गेट 51चं आहे आणि 51 धावा करण्यासाठी 12.75 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखावी लागेल. फिल्डिंगमध्ये चेंजेस यष्टांच्या मागून ऋतिक करत असताना माहिती या क्षणाला फिल्डिंग बदलावी लागेल, कारण की लेफ्टी बाहेर गेल्यानंतर आता रायटी मैदानावरती बॅट्समन आला आहे. कमलेश लेफ्ट आर्मवरती विकेट. ऑन साईडला चेंडू गेला आहे, फिल्डर त्या ठिकाणी करतात चूक. जयेशकडनं चूक झाली आहे. चेंडू गेला स्क्वेअर लेगला, 2 धावा मिळत आहेत आणि या दरम्यान फक्त 2 धावा आपण बघतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही, कदाचित होऊ शकले असती, पण ती मनस्थिती तयार नव्हती, मनस्थिती तशी नव्हती, मनाची तयारी नव्हती. त्यामुळे 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 8 धावा. सागाव वडवलीचे समर्थक बघत असतील त्यांचं स्वागत करूया. मैदानावरती काही प्रेक्षक आहेत त्यांचे स्वागत करूया आणि SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचं देखील स्वागत. चांगला चेंडू, यावेळेस मात्र डॉट बॉल. या षटकाची सुरुवात षटकाने जरूर झाली, पण त्यानंतर आपण बघितलं काय जबरदस्त कमबॅक कमलेशचं बघायला मिळालं. कमलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. स्ट्राईकला सूरज लेफ्ट आर्मवरती विकेट. ऑफ स्टंपवरती ओ हो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गेला, चेंडू सीमारेषे बाहेर, येतो हा चौकार. वॉट शॉट, कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळले, तंत्रशुद्ध आणि पुस्तकी फटका होता. पुन्हा एकदा कमलेश ऑन साईडला आडव्या बॅटने खेचतायत. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे झाली आहे मिसफिल्ड. रुपेशकडनं मिसफिल्ड फार कमी वेळा हे घडतं आणि या दरम्यान बघा तिसरी धाव पूर्ण केली. सचिनलाही धावण्यास प्रवृत्त केलं. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक सचिनला नव्हती, या ओव्हरमध्येही पुढच्या ओव्हरमध्येही स्ट्राईक होती. सूरज झेल पहिले षटक संपले. धावफलकावरती बघता आपण एकूण 15 धावा झाल्यात, 1 विकेट गमावलाय. चिन्मय 15 धावा झाल्या धावफलकावरती. षटक पहिलं संपलं. सुरुवात खूप जबरदस्त झाली षटकाने, त्यानंतर चांगला कमबॅक झाला, पण सूरज आल्यानंतर मात्र मैदानावरती आशेचे किरण तो घेऊन आलाय आणि आता 36 धावा इथून करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 36 धावा. विकेट आपण बघितले वडवली बीचे किती विकेट गेले होते आम्हाला सांगते स्कोरर आमचे. 4 विकेट गेले होते, त्यामुळे 4 पेक्षा कमी विकेट. आणि जरी 4 गमावले, सामना जरी टाय झाला तर नाणेफेकीच्या आधारावरती चेहरादेव गुरुदत्त सागाव हा संघ जिंकू शकेल. वेळ जास्त घेऊ नका, मॅच स्पीडअप करा. बॉलिंग मार्कवर ऋतिक पाटीलला आणलंय. स्ट्रायकिंग इनला सूरज. त्या सूरजने आज पहिल्याच मॅचमध्ये 39 केल्या. इम्प्रेसिव्ह कामगिरी सूरजची राहिली या मॅचमध्ये. अंतिम मॅचमध्ये अपेक्षा असेल आणखीन एखादी चांगली खेळी त्याच्या बॅटमधून यावी. ऋतिक आडव्या बॅटने चेंडू मात्र ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय.
धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झाल्यात आणि आता 17 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावांची गरज आहे विजयासाठी. 51चं टार्गेट. 15 धावा. सुरुवात चांगली झाली. विकेट जरूर गमावलाय पण सागावला आणखीन भरपूर धावा करायचे आहेत. फुल टॉस ऑन साईडला खेळत आहेत. अलंग द ग्राउंड चेंडू गेला डीपमध्ये. कल्पेश फार वेगाने आल्यात. एका हातात चेंडू उचलायचा प्रयत्न झाला पण तिथे त्या प्रयत्नात असफल ठरले आणि 2 धावा फार वेगाने. सचिनची पुरती दमशाक झालेली बघा. या इनिंगमध्ये आतापर्यंत सचिनने एकही चेंडू फेस केला नाही. आज प्रचंड मेहनत करतोय. दुहेरी भूमिकेत आहे. मॅच नसली का तो अंपायरच्या भूमिकेत दिसतोय. पण जेव्हा सचिन इन ॲक्शनमध्ये असतात तेव्हा आमचे विघ्नेश मैदानावरती स्वतः ही जबाबदारी घेत असतात. स्ट्रायकिंग एंडचे अंपायर. स्ट्राईकला बॅटर सूरज. धावसंख्या धावफलकावरती 17. 34 धावांची अजूनही गरज आहे आणि 16 चेंडू शिल्लक आहेत. हो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. चेंडूच्या खाली. या फटक्याची गरज होती का हा प्रश्न आहे. सारं काही अलबेज सुरू होतं मग हवेतून खेळण्याचा हा धोका का पत्करला हा प्रश्न विचारला जाईल आणि कमलेशने एक सोपा झेल स्वीकारलाय आणि मैदानावरती सूरज चकडेचा अंत होतोय आणि त्याच्या जागेवरती रोहित भोईर आता मात्र मैदानावरती. सकाळी जयवंत दादा खूप लवकर आले होते. जयवंत दादा भोईर जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी आपण अनेक मान्यवर या ठिकाणी बघितले. सचिनजी घोडविंद यांनाही बघितलं. त्याचबरोबर रजनीताई देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. हो यावेळेस मात्र क्वाड बिहाइंडचा अपील. यशाच्या मागे संपर्क झाला नाही. बॅट बॉलमध्ये डॉट बॉल येतोय. खूप चांगला कमबॅक वडवलीचा आपण बघतायत. या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आल्या 4 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. सूरज बाद झाला. मैदानावरती रोहित आलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट फेस केलाय. 14 चेंडू 34 करायचे आहेत. प्रतीक पाटील. हो शॉर्ट कव्हरला पोलिसांनी टिपला झेल. फलंदाज होतोय बाद रोहित. लाखो दिलो की धडकन. अरविंद भंडारी आमचे निल्सन यांचे मामांचं हे गाणं. निल्सन सकाळपासून आपण हे गाणं ऐकतो. अत्यंत जबरदस्त अजय गायकवाड यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालंय. सुंदर एकदम झणझणीत गाणं आहे. पण जाऊया मैदानाकडे जिथे रोहित बाद झालाय त्याच्या जागेवरती त्याचा भाऊ रितेश मैदानात दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 17. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा. 2 फलंदाजांना बाद केले. ऋतिक मात्र आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करत असताना ऑन साईडला फ्लिक केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. रुपेश या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव इथून मिळेल आणि अशा प्रकारे बघा सचिनला 12 बॉल झाले. एकही बॉल फेस करता आला नाही. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा तो नॉन स्ट्राईकला गेला आणि हा देखील आपण बघतो रेकॉर्ड आहे. 12 बॉलमध्ये सलामीवीर सचिन मात्रेने धावूनच धावा इथे पूर्ण केल्या. त्या देखील प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध आपल्या सहकार्यासाठी. आणि बघूया 12 बॉलमध्ये धावफलकावरती 18 आपण बघतोय. 33 धावांची गरज आहे. आता 12 चेंडू शेष आहे. पाणी घेऊन मैदानावरती गेलेले आहेत करता त्या ठिकाणी संघ सहकारी वेदांत आणि काहीतरी कानमंत्र देखील घेऊन गेले आहेत. बघूया या ओव्हरने कुठेतरी
जी सुरुवात चांगली मिळाली होती सागाव संघाला या ओव्हरमध्ये, सागाव संघाला आता मात्र मागे ढकललेले. केवळ 3 धावा ऋतिकने दिल्या. सूरजने थोडी जास्त घाई केली. तर गुंड्याबाई लोखंडे आणि विकास जाधव, दिगेश म्हात्रे या आपण मंचावरती. विकासने जी जागा पकडली मगासपासून ती जागा सोडली नाही. गुंड्याबाई लोखंडे आपण देखील या. बऱ्याचदा स्टेजवरून बघण्यापेक्षा प्रेक्षकांमध्ये बघण्याची वेगळी मजा असते. बऱ्याचदा आम्ही मान्यवरांना बोलवतो, पण या विकास या शेवटच्या उद्या येणार आहे, तर उद्या सूटबूट घालून येतील आणि उद्या इन ॲक्शनमध्ये असणार आहे. क्या बात आहे. उद्या तर असणार, तुम्ही आता या. गुंड्याबाई लोखंडे या. गुंड्याबाई कुठे आहेत? या गुंड्याबाई तुम्ही तरी या. तर या मॅचकडे. बॉलिंग मार्को शुभम तयार होतोय. 12 बॉल करायचे, धावा एकूण 33, रिक्वायर्ड रेट 16.5चा. स्ट्राईकला बॅट्समन रितेश भोईर. बघूया बॅटिंग अजूनही जबरदस्त आहे सागावची. जरी 3 विकेट गेले तरी इथूनही सागाव लढणं जाणतो, फाईट करू शकतो. हो बॅट जोराने फिरवली होती, संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने प्रेशर वाढू शकतं, प्रेशरमुळे चूक होऊ शकते. पण बघूया, 1-2 मोठे हिट आले तर सागाव या मॅचमध्ये कमबॅक करेल. पण बघूया शुभम तसं करू देईल का? हे षटक फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. 11 चेंडू शेष आहेत विजयासाठी. 33 धावा. टायमिंग नाही झालं प्रॉपर. चेंडू सिली मिड ऑनला येतोय, स्वतः जाऊन शुभम चेंडू उचलत आहेत. 1 धाव या दरम्यानच्या काळात येते. इक्वेशन आता मात्र बदलेल. इथून 32 करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 320च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईकला सचिन आलाय. सचिनला स्ट्राईक घेण्यासाठी जवळजवळ 13 चेंडू 14 चेंडू वाट बघावी लागली आणि फायनली तो स्ट्राईकवरती आलेला आहे. आता बघूया सचिन काय करतोय. 15वा चेंडू फेस करेल. इनिंगचा पहिला बॉल त्याच्यासाठी असेल. हवेत आहे आणि बघा स्ट्राईकवरती आल्यानंतर 0वरती बाद होत आहेत. भ्रमनिरास केला. आज सचिनची बॅट अजिबात तळपली नाही. आज सचिनने धावा केल्या नाही. आजचा दिवस सचिनचा नव्हता आणि अशा प्रकारे 4था गडी मैदानावरती बाद होतोय. तो म्हणजे चेरादेव गुरुदत्त सागाव संघाचा धावा फलक करते 19. झालाय मैदानावरती येतोय वेदांत पाटील. नेहमी सलामीला आपण त्याला बॉलिंग करताना बघत असतो. पहिल्या षटक हाताळतो, पण एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे. यंदाच्या हंगामात त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये एक चित्तथरारक सामना जिंकून दिला होता. पण बघूया या मॅचमध्ये काय करतोय. सध्या तरी वडवली या मॅचमध्ये त्यांचं पारड जड आहे, मजबूत स्थितीमध्ये. हो समोर लॉंग ऑनला फील्डर चेंडूच्या खाली यावं लागेल वेदांतला. कमलेश टिपला जेल. आणखीन एक धक्का सागाव संघाला. शुभमने या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव खर्च केले आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण बघतोय शुभम पाटील. न्यू बॅटर राम म्हात्रे लेफ्ट हँडेड आहेत. फिल्डिंगमध्ये बदल अपेक्षित आहे. रामसाठी ऑफ साईडला 2 फिल्डर आहेत. एक डीप कव्हर पॉईंटला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत. कल्पेश 2 भाऊ ऑफ साईडला आपण बघतायत, रुपेश आणि कल्पेश. आणि एक भाऊ ऑन साईडला
लॉंग ऑनला त्या ठिकाणी जात असताना मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, ऑफ साईडला इनफिल्डमध्ये गलीमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याचबरोबर एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात आहे. अशी व्यूहरचना आहे. वडवली कधी सहजासहजी कुठली मॅच घेत नाही, त्यांना माहिती आहे सागाव संघही पलटवार करू शकतो. शेवटी हा खेळ क्रिकेट आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. शुभम लेग स्टंपवरती हा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातो, डॉट बॉल. सामना हळूहळू पूर्णपणे आपण बघतो की वडवलीच्या बाजूने झुकताना दिसतोय. यावरचे एकूण 5 चेंडू झालेत, एकच धाव. पहिल्या ओव्हरमध्ये कमलेश सारख्या फ्रंटलाईन बॉलरला 15 धावा येऊनही नंतर कुठल्याही बॅट्समनने पुढच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं नाही. चुकीचं शॉट सिलेक्शन झालं, बेजबाबदारपणे फटकेबाजी केली गेली, आपले विकेट त्यांनी गमावले. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय, राम मात्र देखील बाद होत आहेत आणि अशा प्रकारे हा धक्का लागतोय मैदानावरती. चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागावला 6वा. बघूया हळूहळू चेंज गेम वडवली बी 14व्या ट्रॉफीच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, वाटचाल करतोय. कारण आता शेवटचं षटक आहे, धावफलक होती 19, अजूनही विजयासाठी 32 करायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये केवळ एक धाव आली, 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, पण त्यानंतर जणू काय धावसंख्येला दुष्काळ पडला. हायवेवरनं ही गाडी थेट ट्रॅफिक जॅममध्ये अडकली आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये केवळ धावा 3 आल्या, 4 धावा आल्या. त्यामुळे ही मॅच आता वडवलीच्या बाजूने. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल. जयेश अंतिम षटक घेऊन येतात. मागच्या मॅचमध्ये भरपूर धावा जयेशसाठी शेष होत्या, त्यामुळे त्याने बिंदास्त बॉलिंग केली. प्रेशर कधी येतं जेव्हा 6 बॉल 10, 6 बॉल 11, 6 15, 6-7च्या मॅचला बॉलरवरती प्रेशर असतं. ऑन साईडला खेळतात, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जातोय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सफल होते. न्यू बॅटर हरीश त्या ठिकाणी मैदानावरती आलेले आहे. धावफलक कधी बघतो आपण, एकूण झाले ते म्हणजे 22. फाईट झाली नाही, जी अपेक्षा होती सागावकडनं. होतं असं क्रिकेटमध्ये, आपण बघत असतो कधी कधी अति क्रिकेटही घातक ठरतं. दमछाक होते. कालच सेकंड प्राईज जिंकली होती मोठागाव संघाने आयोजित केल्या गावदेवी चषकमध्ये. एज आणि काय जबरदस्त झेल बघा. विकासचा फिटनेस इथे तुम्हाला दिसून येतोय. काय झेप घेतली हवेत आणि झेल टिपल्या फलंदाज रितेश भोईर बाद. कोण आहे? चला या बॅट्समन फार उशिराने आलेत. ईशा सांगतात आशू बराच वेळ घेतला. आशू मैदानावरती येत आहेत आणि ते ग्लोव्ज घालून खेळत आहेत. चला शेवटचे काय चेंडू शेष आहेत या मॅच मधले. हो फुल केलाय, फटका चांगला आणि काय फिल्डिंग आहे बघा कल्पेश. जजमेंट, या गोष्टीसाठी जजमेंट खूप चांगलं आहे. सराव तुमचा असणं गरजेचं आहे. चेंडू समोरून उडला तसाच लगेचच नजर किती तीक्ष्ण होती कल्पेशची, थांबवलंय.
ओहो सुपर शॉट हरेशच्या बॅट मधून. हरेश होता कुठे हा प्रश्न आता इथे उपस्थित झालाय. सुंदर फटका. 6 धावा येत आहेत. एकूण चेंडू आतापर्यंत झाले आहेत या ओव्हरचे 4. 2 to go. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 29 धावा झाल्यात. काय टायमिंग होतं. हरेशने षटकार ठोकलाय. जयेश मिस टायमिंग झालंय बहुतेक. झेलची शक्यता आहे. ऋतिकने झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय आणि एक अंपायर आमचे खरं तर उद्या नसणार आहेत पण तरी देखील एक अंपायर जरी वाढला तरी एक कूलर आम्ही त्याला देऊ. जे आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करू. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं नेहमी म्हटलं जातं आहे. आणि वडवलीला आता 30 गावला पोहोचायचं बहुतेक. हा मग शेड्यूल भरपूर व्यस्त आहे त्यांचं. आज नाईट देखील असेल. झोपतात कधी जेवतात कधी आराम कधी करतात माहिती नाही पण सीझन सुरू झाला की शेड्यूल व्यस्त असणे. अशा प्रकारे सापाट चषक 20-25च्या या स्पर्धेमध्ये अगस्त्य इलेव्हन चेंज द गेम वडवली बी पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघाचे पुरस्कार त्या ठिकाणी आपण बघतोय. त्यांचं खूप खूप अभिनंदन.